आतापर्यंत आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरवरच्या पहिल्या एक्सरसाइजमधले 2 क्वेश्चन्स कंप्लीट केल्या. पहिला क्वेश्चन जे आपण घेतला तो होता, आपल्याला सेपरेट इक्वेशन्स दिलं होतं, त्याच्या बेसिसवर आपण जॉईंट इक्वेशन काढल्या. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये जॉईंट इक्वेशनपासून आपण सेपरेट इक्वेशन्स आणल्या. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आहे. फाइंड द जॉईंट इक्वेशन of the pair of lines through the origin find the joint equation of pair of lines through the origin which are perpendicular to the line represented by याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन 5x² minus 8xy plus 3y² equal to 0. 5x² minus 8xy plus 3y² equal to 0. हे प्रॉब्लेम सॉल्व करण्याआधी क्वेश्चन काय म्हणाले ते आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. अशा लाईन्सचं आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे जे की ओरिजिन पासून पास होतात. समोर काय दिलंय, विच आर परपेंडिक्युलर टू. ते लाईन्स कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. कोणाला, या जॉईंट इक्वेशन मधल्या 2 लाईन्सला. आता तुम्हाला तर माहित आहे हे दिलेलं जॉईंट इक्वेशन काय आहे, होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन आहे. होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 2 लाईन्स राहतात. होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन मध्ये 2 लाईन्स राहतात. त्याला मी यू व्ही जर म्हणलो, जे की ओरिजिन पासून पास होतात. होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन मध्ये 2 लाईन्स राहतात, सेपरेट लाईन्स, जे की ओरिजिन पासून पास होतात. आता आपल्याला कोण्या लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आणायचं आहे, असे लाईन्स जे की या 2 लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. मी जर यू ला परपेंडिक्युलर, यू असा आहे, त्याला परपेंडिक्युलर असलेली लाईन अशी आहे, याला जर L1 म्हणलो, यू ला परपेंडिक्युलर असलेली लाईन, आणि व्ही ला परपेंडिक्युलर असलेली लाईन मी म्हणलो L2. आता L1 आणि L2 कसे आहेत, यू आणि व्ही ला परपेंडिक्युलर आहेत आणि कुठून पास होतात, हे पण ओरिजिन पासूनच पास होतात. आपल्याला या 2 लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आणायचं आहे. क्वेश्चन आता थोडक्यात समजला असेल. अशा लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आणायचं आहे जे की ओरिजिन पासून पास होतात आणि परपेंडिक्युलर आहेत. कोणाला परपेंडिक्युलर आहेत, या जॉईंट इक्वेशन मधल्या 2 लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. आता लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचा कंडिशन माहितच आहे. पॅरलल लाईन्स असतील तर स्लोप इक्वल राहतात, आणि लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट येते. M1 आणि M2 जर मी 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत म्हणलो तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट येते -1. आपल्याला एका लाईनचा स्लोप माहित आहे, दुसऱ्या लाईनचा जर माहित नसेल तर काय करावं लागते, M1 इक्वल टू -1/M2. अननोन स्लोप इक्वल टू -1/नोन स्लोप, किंवा अननोन स्लोप इक्वल टू मायनस ऑफ रेसिप्रोकल ऑफ नोन स्लोप असंही म्हणू शकता. मी जर आता U चा स्लोप M1 म्हणलो आणि V चा स्लोप जर मी म्हणलो M2, गिवन लाईन्सचे स्लोप, तर L1 कसा आहे, U ला परपेंडिक्युलर आहे. L1 चा स्लोप काय येते, -1/M1 अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. मी जर म्हणलो आता L2 M2 ला परपेंडिक्युलर आहे, तर M2 चा स्लोप येते -1/M2. 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 येते. त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे व्हॅल्यूज आणू शकता. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. गिवन, या व्हॅल्यूला गिवन गृहीत धरतो मी,
given joint equation is on comparing with ax square plus 2h xy plus by square equal to 0, we get a equal to 5, 2h equal to -8, 2h equal to -8. इथून आपल्याला मिळेल h is equal to -4, b equal to 3, a equal to 5, h equal to -4, b equal to 3. आता आपल्याला समोर जाऊन दोन लाईनचे स्लोप्स आहेत. समोर आपल्याला जेव्हा रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आणायचं राहते L1 आणि L2 लाईन्सचा जॉईंट इक्वेशन, तेव्हा सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्सचा फॉर्म्युला यूज होते. तुम्हाला फॉर्म्युले तर दिलेलेच आहेत सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्सचे. मी या जॉईंट इक्वेशन मध्ये जे दोन लाईन्स आहेत ओरिजिन पासून तर पास होतात हे तर तुम्हाला माहितच आहे, कारण हे होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन आहे. त्यांचे स्लोप जर मी म्हणलो m1 आणि m2, लेट m1 and m2 be the slopes of the line, represented by L1 and L2 be the slopes of the line represented by 5x square minus 8xy plus 3y square equal to 0. म्हणजे या जॉईंट इक्वेशन मध्ये जे दोन लाईन्स राहतात त्यांचे स्लोप्स मी गृहीत धरलो m1 आणि m2. तर नाव सम ऑफ स्लोप्सचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे -2h अपॉन b मायनस h ची व्हॅल्यू आहे -4, 2h ची व्हॅल्यू काय येते -8 येते, -8 डिवाइड बाय b आहे 3, हे होईल 8 अपॉन 3. हे झालं सम ऑफ स्लोप. आता प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 a अपॉन b, a काय आहे 5, b आहे 3, 5 अपॉन 3. आता आपण सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप सांगून घेतल्या. आता मी तर म्हणलो m1 आणि m2 काय आहेत, या जॉईंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सचे स्लोप्स आहेत. आता मला सांगा L1 आणि L2 काय आहेत. दोन लाईन्स असे आहेत जे की ओरिजिन पासून पास होतात आणि दिलेल्या जॉईंट इक्वेशन मधले जे दोन लाईन्स आहेत त्यांना L1 आणि L2 काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. Let L1 and L2 be the line passing through origin and perpendicular to the line represented by 5x square minus 8xy plus 3y square equal to 0. म्हणजे स्टेटमेंट काय लिहिलं ते समजलं पाहिजे. L1 आणि L2 लाईन्स असे मी गृहीत धरायलो जे की ओरिजिन पासून पास होतात आणि दिलंय काय त्यांनी, ते लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. कोणाला, या जॉईंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत. आता L1 आणि L2 जर परपेंडिक्युलर असतील कोणाला, या जॉईंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला, या जॉईंट इक्वेशन मध्ये जे दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स मी काय गृहीत धरलो m1 आणि m2. याच्या बेसिसवर L1 आणि L2 चे स्लोप सांगता येतील आपल्याला. स्लोप ऑफ लाईन L1, slopes of line
L1 and L2 are -1 upon M1, unknown लाईनचा स्लोप इक्वल टू -1 upon स्लोप ऑफ नोन लाईन, -1 upon M1 अँड L2 लाईनचा स्लोप येते -1 upon M2. हे झाले L1 आणि L2 चे स्लोप्स कोण्या कंडिशनवरनं असल्या, परपेंडिक्युलर लाईन्सच्या कंडिशनवरनं. दोन लाईन्सचे स्लोपचा प्रोडक्ट -1 येते कधी, लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर. हे झालं L1 आणि L2 चे स्लोप. आता L1 आणि L2 चे स्लोप भेटल्यानंतर इझिली आपल्याला इक्वेशन आणता येते. स्लोप पॉईंट फॉर्म म्हणून एक फॉर्म्युला आहे. आपल्याला एखाद्या लाईनचा स्लोप माहित आहे आणि कुठून पास व्हायला त्याचा पॉईंट जर माहित असेल तर आपल्याकडे स्लोप पॉईंट फॉर्म आहे y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. हे फॉर्म्युला आहे. बट इथं L1 आणि L2 कुठून पास व्हायले, ओरिजिन पासून पास व्हायले. म्हणजे x1, y1 काय येते माय 0, 0 येते. हे होईल मग y मायनस 0 दॅट इज y इक्वल टू m इंटू x मायनस 0 x. म्हणजे लाईन जर ओरिजिन पासून जात असतील, त्यांचे स्लोप आपल्याला माहित असेल तर इक्वेशन काय येते, y इक्वल टू mx येते. काय येते, y इक्वल टू mx. इक्वेशन ऑफ द लाईन L1 and L2 आर काय येतील,